राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात विलिनीकरणाच्या चर्चा सुरू असतानाच मवियाच्या बैठकीला शरद पवार गटाची अनुपस्थिती राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे। बैठकीला गैरहजेरी संभ्रम वाढवणारी ठरली आहे। विलिनीकरणाच्या शक्यतांमुळे अधिकच राजकीय वातावरण ढवळून निघाले असताना बैठकीला न येण्यामागे नेमकं काय कारण होतं याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत। आघाडीतील समन्वय आणि परस्पर संवादाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत। विरोधक म्हणून एकत्रित भूमिका मांडण्याच्या दृष्टीने अशा घडामोडींचा परिणाम काय होऊ शकतो अशी ही चर्चा सुरू आहे। पाहुयात याबद्दलची सविस्तर माहिती। नमस्कार, मी जान्हवी जाधव, आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र। महाविकास आघाडीच्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने गैरहजेरी लावल्याने राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेलाही या गटाचा एकही प्रमुख नेता उपस्थित नसल्याने समन्वयाच्या प्रश्नावर पुन्हा बोट ठेवलं जात आहे। विरोधक म्हणून एकत्र भूमिका मांडण्याची गरज असताना घटक पक्षांमध्ये संवादाचा अभाव असल्याची भावना कार्यकर्त्यांपासून राजकीय विश्लेषकांपर्यंत व्यक्त होत आहे। महाविकास आघाडी ही राज्यातील प्रमुख विरोधी आघाडी म्हणून मानली जाते, मात्र अलीकडील घडामोडींमुळे आघाडीतील अंतर्गत तणाव पुन्हा पुढे आला आहे। विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर निर्माण झालेली राजकीय समीकरणे अद्याप स्थिरावलेली नाहीत। दोन गट पडल्यापासून दोन्ही बाजूंमध्ये आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत। त्यामुळे आघाडीत एकसंधतेचा अभाव असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। दरम्यान राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना पुन्हा एकत्र आणण्यासाठी अजित पवार यांनी काही प्रमाणात पुढाकार घेतल्याच्या चर्चा होत्या, मात्र त्यांच्या अकाली एक्झिट नंतर त्या हालचाली थंडावल्या। परिणामी एकत्रीकरणाची शक्यता धूसर झाली असून महाविकास आघाडीतील भविष्याबाबत संभ्रम अधिकच वाढला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामधील विलिनीकरणाच्या चर्चांना वेग आला असतानाच या गटाने विरोधी पक्षाच्या बैठकीला गैरहजेरी लावल्याने राजकीय वर्तुळात संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे। महाविकास आघाडीमध्ये समन्वयाच्या मुद्द्यावर आधीच चर्चा सुरू असताना ही अनुपस्थिती अधिकच प्रश्न निर्माण करणारी ठरली आहे। त्यामुळे बैठकीला येण्याची टाळाटाळ का केली अशी चर्चा राजकीय पातळीवर रंगू लागली आहे। तथापि पक्षातील नेत्यांनी या सर्व चर्चांना उत्तर देताना स्पष्ट भूमिका मांडली आहे। अधिवेशनाच्या काळात आमचा पक्ष महाविकास आघाडी सोबतच ठामपणे उभा राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। बैठकीला अनुपस्थित राहण्यामागे काही अपरिहार्य कारणं होती आणि ती कारणं आघाडीतील इतर घटक पक्षांच्या नेत्यांना कळवण्यात आली असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे। यामुळे एका बाजूला गैरहजेरीमुळे निर्माण झालेला संभ्रम आहे, तर दुसऱ्या बाजूला आघाडीसोबत राहण्याची दिलेली ग्वाही आहे। बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाची अनुपस्थिती असल्याने यावर मवियातील नेत्यांनी पत्रकार परिषदेत या प्रकरणावर सारवासारव केली आहे। पाहुयात भास्कर जाधव काय म्हणालेत ते। मुळामध्ये जयंतराव पाटलांना मी पर्सनली फोन केला, मी त्यांच्याजवळ बोललो। त्यांनी त्याच दिवशी सांगितलं की मी आज येऊ शकत नाहीये, पण तरी देखील जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे आणि आमच्या लोकांना आणि रोहित पवार यांना मी स्वतःहून कळवतो। आपणही त्यांना फोन केला। आता इथे येत असताना सुप्रियाताईंचा देखील फोन आला की आमच्याकडून थोडासा उशीर झालेला आहे, पण तरी देखील आम्ही आमचा माणूस पाठवतोय। या स्वतः अनिल परब साहेबांच्या फोनवर फोन सुद्धा आला होता। त्यामुळे तुम्ही जे काय म्हणताय किंवा तुम्हाला जे काय म्हणजे तुमच्या मनामध्ये आहे म्हणा किंवा तुम्हाला जे वाटतं तसं काही नाही। विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रणनीती ठरवण्यासाठी महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक बोलवण्यात आली होती। या बैठकीला ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसचे दिग्गज नेते उपस्थित होते। भास्कर जाधव, अजय चौधरी, सतेज पाटील, अनिल परब, विजय वडेट्टीवार आणि अमीन पटेल यांची बैठकीला उपस्थिती होती। मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा एकही मोठा नेता या बैठकीला दिसला नाही। त्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आणि यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या गैरहजेरीवर मवियातील इतर घटक पक्ष असलेल्या नेत्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। पाहूया। काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये स्थानिक पातळीवर आम्ही सर्व अधिकार दिले होते। त्यानुसार निवडणुका संपन्न झालेल्या आहेत। 2019ला महाविकास आघाडी स्थापन झाली। 2024 येता इंडिया अलायन्स मध्ये परावर्तित झाली आणि इंडिया अलायन्स आज रोजी देश पातळीवर आहे। तर महाविकास आघाडीच्या स्वरूपामध्ये 3 पक्ष व अन्य काही मित्रपक्ष यांनी सोबत विधानमंडळाच्या कामकाजामध्ये राहावं ही आमची असणारी भूमिका आहे। आज नेमकेपणानं गैरहजर का राहिले
या संदर्भामध्ये माहिती घेऊन या संदर्भात बोलणं उचित राहील. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून मिळालेल्या माहितीनुसार जयंत पाटील आणि शशिकांत शिंदे विवाह सोहळ्यात साताऱ्यात थांबले होते. आमदार रोहित पवार दिल्लीत आहेत असं सांगण्यात आलं आणि आमदार जितेंद्र आव्हाड सुद्धा एक विवाह सोहळ्यात असल्यानं बैठकीला पोहोचू शकले नसल्याची माहिती मिळतेय. आगामी राज्यसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मवियात वाद असल्याचं दिसतंय. संख्याबळाच्या आधारे ठाकरेंच्या शिवसेनेनं या जागेवर आपला दावा केलाय, तर दुसरीकडे काँग्रेसने शरद पवारांच्या नावावर वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. त्यावरूनही मवियात अलबेल नसल्याची चर्चा सुरू आहे. दुसरं म्हणजे नुकतंच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीने मवियाऐवजी अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती करण्यास पसंती दिली होती. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादी शरद पवारांचा पक्ष मवियापासून लांब अंतर ठेवून तर राहत नाही ना, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. परिणामी प्रत्यक्षात राजकीय पातळीवर पुढील काही दिवसात या घडामोडींवर अधिक स्पष्टता येईल का, याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. विरोधक म्हणून एकसंध भूमिका कितपत दिसून येते हेच आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्रला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.